शुभ सकाळ सगळ्यांना। आता सकाळची 5:30 वाजले। माझी आंघोळ वगैरे झालेली आणि मी आता तुळशीला पाणी घालते। तर चला माझं सकाळचं रुटीन तुम्हाला दाखवते। तुळशीला पाणी वगैरे घालून झालंय आणि बाहेर खूप अंधार, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही येते। आणि बघू शकते मी आमच्या इथे ते पारिजातकाचे फुलं पडलेले, झाडाला खूप छान फुलं आले। ते आता मी तोडणार आहे देवासाठी, गणपतीसाठी। सुंदर अशी फुलं आली। आज खूप अंधार आहे, अजून आंघोळ वगैरे झाली। म्हटलं चला आज आपण थोडंसं आपण काय करतो सकाळपासून शेअर करू। तर माझा उठायचा टायमिंग हाच आहे। झाडाचे भरपूर फुलं पडलेले आहे। नमो देवी महादेवी शिवे श्री नित्यवंदना, नमो प्रकृती कल्याणी नमते वंदिते तुला, नित्यवंदन रुद्र श्री गौरी गौरी भक्ते नमो नमः, ज्वलन चंद्ररूपा सौख्यरूपे नमो नमः, शरणागता कल्याणी सिद्धिरूपे नमो नमः, दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांती नमो नमः, दुर्गा तू दुर्गपारा तू सार्वकारिणी, ख्याती आणि कतुकृष्णा धुंगशी नित्यवंदना, अतिसौम्य अतिरुद्रा वारंवार प्रणमः, नमो हे जगद्धारा कृती देवी नमो नमः, जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसतिते, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः, जी देवी सकळा ध्याये चेतना रूपे मनवतेसे, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः, जी देवी सकळा मध्य बुद्धी रूपे असुस्थिते, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः, जी देवी सर्व प्राण्यांमध्ये निद्रा रूपे असुस्थिते, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः, जी देवी सकळा माझी श्रुता रूपे असुस्थिते, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः, जी देवी सकळामध्ये छाया रूपे असुस्थिते, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः, जी देवी सकळा माझी शक्ती रूपे असुस्थिते, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः, जी देवी सकळा ठाये कृष्णा रूपे असुस्थिते, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। माझी भक्ती फुलं येचू राहिले। आता अंधारात दिसत नव्हतं सकाळी पहाटे, मग आता आम्ही फुलं येचतोय देवाला। टाक बाय आपले पटापटा, फुले व्याचाचं मांडी घालून फुले व्याचाचं काम चालू आहे। भक्ती टाक बाय, टोकरी टाक पटापटा। फुले वेचते ग माझं बाबू, वेचा फुलं। मी पण वेचू? बरं बरं, मी पण वेचते। छान फुलं पडले ग। ओ काय मग आम्हाला अजून चहा प्यायचा आहे। आता आम्ही थोडंसं वाचन केलं, मग आम्ही आता उठलो देवापासून। आता मस्तपैकी थोडा चहा पाणी पिऊ, मग दादूचा टिफिन करायचा। झाडावर बी फुले अजून ग। उठा चला, बास उठा, मी जवळ गोळा करते, उठा। आता चहा पाणी सगळं झाले। आता दादूच्या डब्यासाठी मला भेंडी करायची त्याला, तर मी आता भेंडी खुडायला आले। ताजी आमच्या वावरात भेंड्या आहे, बघू शकता। ताजी भेंडी खुडायची, न्यायची करायची मस्त माहिती। तर भेंड्या खुडून झाले। आता मी स्वयंपाक पण करते, आणि म्हणजे स्वयंपाक झालाय फक्त डब्बा राहिलेला आहे। आमची भाजी झाली आहे, दादूच्या टिफिनसाठी भेंडी करायची। आवडू तू चाल, शाळेत जायचंय, अजून झोपलेलाच येतो। माझी भक्ती केव्हाची उठलेली आहे। आम्ही फुलं वेचून आलो, जे बाप्पा केला हा ना भक्ती, आपण जे बाप्पा केला ना। आता भक्तीला पण भेंडी खायची मस्त। भेंडी खायची भक्तीला। आता अवधूत पण शाळेत गेलाय, माझं सगळं काम आवरलंय। फक्त देवाची पूजा म्हणजे गणपतीला मोदक ठेवायचे, आणि मोदक बनवले थोडेसे, आणि फुलं आणायची आमच्या वावरातून। चला आपण फुलं आणू। आता मी आले पॉली हाऊस मध्ये, सकाळचं सगळं काम आवरलंय।
आणि मला गुलाबाचे फुलं घ्यायचे गणपती बाप्पासाठी. तुम्ही बघू शकता कलर आहे छान, व्हाईट, पिवळा आहे, मस्त रंगीबेरंगी छान कलर आहे. पिवळ्या, गुलाबी, लाल सगळ्या प्रकारचे असे कलर आहे. आणि तुम्हाला इकडं पण दाखवते. देवाला मस्त पैकी ताजे ताजे फुलं वावरातून खुडून न्यायची मजा खूप वेगळी राहते. विकत आणायचंच नाही. दुर्वा आपली घरची, फुलं आहे आपल्या घरचे मस्त पैकी. तर हे पॉली हाऊस आहे आमच्या मोठ्या भाऊंचं, तिथं फुलं घ्यायला आली. हा कलर बघू शकता किती छान आहे. गुलाबी पाकळ्या आहे आणि व्हाईट फुल आहे. तर अशा प्रकारे सुंदर असे फुलं आहे. नारंगी कलर आहे काही. तर मी आता पॉली हाऊस मध्ये फुलं घेऊन जाते आणि लगेच शेजारून दुर्वा घेते वावरातून आणि मग गणपतीला अर्पण करायला. मग तुम्हाला आमचा गणपती पण दाखवते. मी काही गणपतीची रील्स वगैरे नाही बनवली, कारण कसं प्रत्येक गोष्ट देवाचं करणं योग्य नाही वाटत. जेवढी समाधानी आपल्या मनाने करायची तेवढी करायची. मला रील्स देवाची बनवण्यापेक्षा देवाला ते फुलं वगैरे सजवायला खूप आवडतं. आणि तुम्ही माझ्या रील्समध्ये पाहिलं असेल, मला सजावट करायला आवडते फुलांची. बघू शकता किती सुंदर फुलं आहे. तर हे अशा प्रकारे पॉली हाऊस आहे. मी तुम्हाला आज दाखवून देते. कसं वाटतंय बघा आमचं पॉली हाऊस. आता फुलं कमी आहे कारण माल कमी पडलेला आहे आता, नाही तर छान भरलेला असतं छान. चला आता 2-3 फुलं नेऊ. फुलं घेतले मी, आता दुर्वा घेते. तुम्ही बघू शकता दुर्वा पण ताजी ताजी मस्त पैकी. आणि या 21 दुर्वा मला घ्यायच्या आहे गणपतीसाठी. आता मी त्या पण घेते. दुर्वा फुलं घेतले. आता गणपतीला मस्त वाहून देते मी. चला घरी जाऊया. तर गणपती बाप्पाला दुर्वा फुलं वाहिलेली आहे मस्तपैकी. आणि अशा प्रकारे आम्ही गणपती साधं सिंपल सजवला आहे. मी काही गावातून काहीच विकत नाही आणलं, फक्त शाल वगैरे आथरली आणि डेकोरेट केलेले. कारण आम्हाला कामामुळे वेळच भेटत नव्हता, पण केलंय साधं सिंपलचं. अशा प्रकारे देवाला फक्त मनापासून पूजा लागते, असं काही नाही काय जास्त डेकोरेट करायचं मग देव पावता असं नाही राहत. साधं सिंपल केलं तरी देव आपलाच. आता काम आवरलं, आता वावरामध्ये जायचं आहे, पण इथं ड्रीप चेक करायचं आहे. पाणी चालू आहे, मला तिथं लक्ष ठेवायला बसायला. बघू शकता मस्त नितळगार पाणी चालू आहे इथं. आणि ते जे पॉली हाऊसच्या नळ्या राहते ना त्याच्यामध्ये घाण अटकलेली राहते. मग ते ड्रीप चेक करायचं, कारण मध्ये जिप्सची लागवड करायची, त्यामुळे हे पूर्ण चेक करायचं आहे पाण्याने. प्रेशरने पाणी सोडायचं म्हणजे नळ्यांमधली घाण सर्व निघून जाते. आणि मध्ये एक जण मोटरीपाशी थांबेल, मी थांबेल चेक करण्यासाठी. आता हेच माझं काम दिवसभर. चला आपण थोडं पाण्यात देखील. पाण्यात खेळायला मजा वाटते. तर चला आता जाते वावरामध्ये काम करायला. कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? एवढाच टाकला मी. उद्या परत नवीन व्हिडिओ टाकेन. तोपर्यंत बाय बाय.